नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, फक्त 150 मार्कापासून MBBSची सीट कशी कन्फर्म करावी याच्याविषयी अगदी मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे। तर आपल्या भारतामध्ये 150 मार्कवर सुद्धा MBBSची सीट कशी कन्फर्म करावी त्याच्याविषयी पण अगदी सांगणार आहे। तर अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा। गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की अगदी कमी मार्कवर आणि लो बजेट मध्ये सुद्धा MBBSची सीट कशी कन्फर्म करावी। तर ज्या स्टुडंटचा स्कोर 150 किंवा जस्ट एलिजिबल असाही येत असेल त्यांना डीम्डमध्ये सीट मिळू शकते, ते पण साऊथमध्ये। आणि जे स्टुडंट जस्ट एलिजिबल पण आहेत त्याही स्टुडंटला अगदी साऊथमध्ये ॲडमिशन होऊ शकतं। तर ज्याही स्टुडंटला MBBSच करायचं आहे तर त्यांनी मला नक्की कॉन्टॅक्ट करा, तर तुमची सीट 100% कन्फर्म होईल। आणि लो मार्क लो बजेटमध्ये त्यासाठी लवकरच तुम्ही अगदी लवकर निर्णय घ्या, म्हणजे तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्येच ॲडमिशन होईल। आणि ते ज्या स्टुडंटला कन्फर्म ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यांनी वेळ न वाया घालवता लवकर निर्णय घ्या, म्हणजे तुमचं ॲडमिशन 100% कन्फर्म होईल, फर्स्ट राऊंडमध्येच ॲडमिशन होईल। कारणही सांगते मी तुम्हाला की सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये कट ऑफ हाय जातो आणि जस्ट एलिजिबल स्टुडंटला ॲडमिशन मिळणे अवघड जाते। त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्या आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करा। जसं की महाराष्ट्रामध्ये एलिजिबल स्टुडंटसाठी ॲडमिशन्स होणार नाहीत, कारणही सांगते, तर महाराष्ट्राचा डीम्ड कॉलेजचाही कट ऑफ हाय जातो। जर महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन हवं असेल तर त्या स्टुडंटला NRI मधून ॲडमिशन घ्यावे लागते। तर NRI ची जी फीस खूप जास्त असते। जर ज्या विद्यार्थ्यांना फीस भरण्याची तयारी असेल त्याही विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स कन्फर्म करायचे असेल अशाही स्टुडंटने अगदी कॉन्टॅक्ट करा। तर महाराष्ट्रामध्ये जसे की आपले आहे तर डीम्ड कॉलेजेस, DY पाटील कॉलेज आहे, MGM कॉलेज आहे, भारतीय विद्यापीठ आहे, प्रवरानगरचं जे लोणी आहे त्या ठिकाणी आहे, याही कॉलेजमध्ये डीम्ड कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन होऊ शकतं NRI कोठ्यामधून जस्ट एलिजिबलवाल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी हे सांगत आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना NRI कोठा चालत असेल त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं MBBSचं ॲडमिशन होण्याचं हे स्वप्न पूर्ण करा। तर ज्या विद्यार्थ्यांना बरीच NRI विषयी सुद्धा माहिती फार कमी आहे त्याही विद्यार्थ्यांना अगदी डॉक्युमेंट्स कसे काढायचे, कुठून काढायचे, ती कशी प्रोसेस असते, हे सर्व अगदी A to Z माहिती मी तुम्हाला यूट्यूबच्या मार्फत सुद्धा सांगणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंच आहे NRI कोठ्यामधून आणि महाराष्ट्रामध्येच पाहिजे आणि तुमचा मार्क पण कमी आहे तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी संपर्क करू शकता। तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे, त्याच्यावरती तुम्ही अगदी संपर्क करून पूर्ण NRI विषयीची माहिती घेऊ शकता। तुमचं 100% ॲडमिशन महाराष्ट्रामध्येच होईल। आणि ज्या स्टुडंटला 300 ते 500 मार्क येत असतील आणि त्या स्टुडंटला MBBSची सीट कशी मिळू शकते त्याच्याविषयीही सांगणार आहे। तर ज्यांना 300 ते 500 ह्या रेंजमध्ये जर मार्क येत असतील आणि बाहेर राज्यात जाण्याची त्यांची तयारी असेल, जसं की तिथे फी फक्त ॲडमिशनवरतीच होऊ शकतात, तिथली फीस आहे म्हणजे तिथलं जे ॲडमिशनचे जे फी स्ट्रक्चर आहे तिथे फक्त त्या ॲडमिशनची जी फी आहे त्या फीसमध्येच ॲडमिशन मिळू शकते। की असे राज्य आहेत की जसं की बिहार आहे, UP आहे, उत्तराखंड आहे, हरियाणामध्ये ह्या ठिकाणी होऊ शकते। आणि तिथली फीस इयरली आपण पाहाल तर 12 ते 13 लाख हे ट्युशन फीस पर इयर तुम्हाला पडू शकते। तर ज्या विद्यार्थ्यांना 12 ते 13 लाख फीस चालत असेल तर ऑल ओव्हर अगदी टोटल 65 ते 70 लाख मध्ये हॉस्टेल सहित तिथे तुम्हाला ॲडमिशन्स होऊ शकतं। पण त्या ठिकाणी मार्क 300 ते 500 ह्या रेंजमध्ये ज्या स्टुडंटला असतील त्या विद्यार्थ्यांनी अगदी बाहेरच्या राज्यात जाण्याची तयारी असेल तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच त्या राज्याचं प्रेफर करा, तर जेणेकरून तुमचं ॲडमिशन तिथं कन्फर्म झालं पाहिजे। तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी स्वतःला काउन्सिलिंग करता येत असेल तरी नक्कीच तुम्ही करा आणि तुमचं लो बजेटमध्ये अगदी 60 ते 65 लाखापर्यंत विथ हॉस्टेल मेस हे सगळं मिळून असणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना स्वतः करता येत असेल तरी नक्कीच करा आणि ज्या विद्यार्थ्यांना काही डाऊट्स असेल तरी नक्कीच अगदी मला कॉल करून अगदी ह्याच्याविषयी डिटेल्स विचारू शकता। आणि जसं की महाराष्ट्रामध्ये 500 मार्क असेल तरीसुद्धा MBBSची सीट मिळत नाही, अशा स्टुडंटनी काय करावे, तर जेणेकरून बाहेरच्या राज्यात असे काही स्टेट आहेत जसे की 6 ते 12 लाखामध्ये सुद्धा तुमची MBBSची सीट मिळू शकते। ज्या विद्यार्थ्यांना 500 मार्क असतील तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा 6
6 ते 7 लाखापर्यंत सुद्धा तिथे ॲडमिशन्स मिळतं. तर असे कोणते राज्य आहेत की जसं की छत्तीसगड आहे, तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे. तर ज्या स्टेटमध्ये तुम्हाला इथे लो फीसमध्ये सुद्धा तुमचं कन्फर्म ॲडमिशन मिळू शकतं. तर नक्की ह्या स्टेटमध्ये जर तुम्ही ट्राय करू शकता. आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला जर मार्क 500+ मार्क येत असतील आणि महाराष्ट्रामध्येच तुम्हाला जर ॲडमिशन कन्फर्म हवं असेल, तर अशा स्टुडंटनी अगदी काउन्सिलिंग लावून घ्या. जसं की तुम्हाला माहीत आहे की लास्ट इयरला चांगले मार्क असतानासुद्धा स्टुडंटला ॲडमिशन मिळाले नाही. अगदी 590 असूनसुद्धा सेमी गव्हर्मेंटला ॲडमिशन मिळणं अवघड झालेलं होतं. तर ह्या वर्षी तशी परिस्थिती नाही. पण 500+ मार्क असतील तरीसुद्धा सेमी गव्हर्मेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत आणि तिथे तुम्हाला कॅटेगरीचे बेनिफिट मिळू शकते. तर स्टुडंटने स्टेट काउन्सिलिंग घ्यावी. अगदी स्टुडंटने स्टेट काउन्सिलिंग करून घ्यावी. म्हणजे तुम्हाला जर तिथे मार्क येत असतील, जर ज्या स्टुडंटला 500-550+ मार्क येत असतील, तर कन्फर्म गव्हर्मेंट सीट मिळू शकते ह्या वर्षी 2025मध्ये. आणि ऑल इंडियामध्ये सुद्धा 15% कोठ्यामधून ॲडमिशन होऊ शकते. तर प्रत्येक मार्कवर सुद्धा ॲडमिशन्स होऊ शकतं. जस्ट इलिजिबल मार्क असतील तरीसुद्धा MBBSची सीट कन्फर्म होऊ शकते. फक्त ते कोणत्या मार्गाने घ्यायचं हे बरेच पॅरेंट्सला माहीत नसल्यामुळे ते वंचित राहतात. तर ज्या स्टुडंटला जस्ट इलिजिबल मार्कसुद्धा येत असतील तेही स्टुडंटनी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ज्या स्टुडंटला 150 ते 500पर्यंत मार्क येत असतील आणि महाराष्ट्रामध्येच ॲडमिशन हवं असेल, तरीसुद्धा त्या स्टुडंटनी सुद्धा अगदी महाराष्ट्रामध्ये जे काही कॅटेगरीमधून सेमी गव्हर्मेंटमधून सुद्धा ॲडमिशन्स होतात, ज्यांना 500 मार्क येत असतील आणि ज्यांना अगदी 150 सुद्धा मार्क येत असतील, त्याही विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोठा आणि NRI कोठा यामधून सुद्धा ॲडमिशन मिळू शकते. तर त्या सर्व स्टुडंटनी नक्की कॉन्टॅक्ट करा. तर तुमचं MBBSचं ॲडमिशन 100% होईल. तर दिलेल्या इथे नंबरवरती तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता, संपर्क करू शकता. अगदी मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलाच आहे. व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेलीचे अपडेट्स असे पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्या की जस्ट इलिजिबल मार्क असतील तरीसुद्धा MBBSचे ॲडमिशन्स आपलं कन्फर्म होऊ शकतं. तर मी अगदी हा व्हिडिओ नीट 2025 या वर्षी च्या विद्यार्थ्यांसाठी फक्त 150 मार्कापासून MBBSची सीट कशी कन्फर्म करावी ह्याच्याविषयी अगदी पूर्णपणे डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करत त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. ओके फ्युचर डॉक्टर्स, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.